सकाळ सकाळ किती छान वाटतं. असं वाटतं काहीतरी लावलं तिथे ब्लॅक कलरचं ना, काही लावलेलं नाही. हाय हॅलो नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज सकाळ सकाळ मी ब्लॉग टाकते. आज शिवजयंती आहे. सर्वांना शिवजयंतीच्या खूप साऱ्याशा शुभेच्छा. आणि खूप दिवसानंतर मी सकाळ सकाळ व्हिडिओ टाकते, कारण की मी आज उठायचं डेअरिंग केले. आणि खरं तर शिवजयंती असल्यामुळे कसं इथे कार्यक्रम पण होणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की उठली म्हणून म्हटलं आता नको झोपायला परत, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं खाली फिरून यावं. तर आली मी खाली फिरायला म्हणून नुसतं नाव आहे फिरायला, पण असंच टाईमपास करते मी. आणि जे नेहमी म्हणजे पहिले मी येत होती तर मी मिस करते ते की मी वर्कआउटला वगैरे येत होती, तर ते मला नाही जमत यायला. चालू असेल. तर म्हटलं आता उठले तर म्हटलं सुरुवात करावी म्हटलं तुमच्यापासनं, आपल्यापासनं. तर खरं तर मी पहिल्यांदा खाली आले, एवढी थंडी वाजत होती एवढी थंडी वाजत होती ना, अक्षरशः मी परत रिटर्न गेले, परत जॅकेट घालून आले, तेव्हा थोडंसं बरं वाटलं. तर इथे शिवजयंती होणार आहे. आणि कशी होणार आहे ते पण माहिती नाही. इथे कुत्र्यांची हे बघ ना, मी कुत्रा कशावरती बसला. तेच ना, गाड्यांवरती बसतात, रॅशेस उठतात, सगळे गाड्या खराब गाड्यावर बसत नाही का, मर्सिडीज वगैरे असतात तशा गाड्या. हो, हाय फाय गाड्या पाहिजेत त्यांना. आणि तिथे इथे एवढं गार आहे ना, माणूस म्हणतो की उन्हाळा चालू आहे, पण उन्हाळा चालू आहे तरी पण थंडी वाजते. कारण की माझं सोडा, पण हिने जॅकेट घातले याचा अर्थ थंडी आहे. तर आम्ही जाऊन इथे बघा सगळे ठराविक म्हणायचे, काही गाड्यांना असे झेंडे लावलेले आहेत जे मिरवणुकीसाठी किंवा जे शिवजयंतीसाठी सज्ज आहेत, पूर्ण रेडी होऊन थांबलेत. तर आम्ही आता दुकानात जाऊ, कारण की थोडं सामान घ्यायचं. काय फिरून जाऊ इथून, चल ना, इथून जाऊ आपण असं. ठीक आहे. तर आज मला खूप जास्तीचं काम आहे. म्हणजे शिवजयंती, त्याच्यामुळे ह्यांना रेडी करायचं आहे. आणि परत जेवण, परत नाश्ता, परत जेवण. मेन जेवण करण्याचं पण काय नाही, पण जेवण काय बनवायचं हा मोठा प्रश्न आहे. कारण की ह्या रोज रेस्टॉरंटमध्ये खायला जातात. तू बोललीस ना वांग्याचं हे करते मसाला, म्हणून म्हटलं ना मी, मला मसाला इथून. कारण की ह्यांचं कसं आहे की प्रत्येकाला एक जे करणार ते नको आहे. मला आवडतं. काय तू पण अशीच सकाळी उठून पडतेस ना. मी पण अशीच लोळत पडते. किती छान येत ग नालायकांना बघ. आज माझ्यासारखं उठून बसलं मग ते. एवढं छान वाटते ना, पण उठायचं कोणी असं होतं मला प्रॉब्लेम, त्याच्यामुळे मी उठत नाही. आज मी उठली आहे खरं तर. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की घरी गेल्यानंतर सगळेजण म्हणाले मला नाही उठवलं, मी पण आलो असतं, मला नाही उठवलं, मला नाही सांगितलं. हे असं चालू झालं. आणि काय नाही, हे 1-2 दिवसाचं असतं, बाकी काय नाही. खरं तर मला जायचं असतं, पहिली गोष्ट तर ही आहे, पण मला उठायचंच कंटाळा येतो. एवढं छान असं वातावरण झालंय ना. आलोय फिरायला खरं, पण खाण्याचंच चालू आहे घ्यायचं. अय मॅडम, आज होतंय का? मला झोप आली, परत पहिल्यापासून झोप येईल. एक्सरसाइज करायचं तर खायला काय नाही.
परवा